आणि जे संघ ऐकतायत लाईव्हच्या माध्यमातून किंवा कोणाचे प्रतिनिधी इथे असतात तर आपण देखील या ठिकाणी या पुढच्या सामन्यांसाठी नोंद घ्या, कारण पुणे संघाला देखील लेट आल्याचा परिणाम या ठिकाणी भोगावा लागलाय. आपल्यावर ती वेळ येऊ नये याची मी म्हणेन आपण स्वतः दक्षता घ्या आणि या स्पर्धेसाठी आपल्या मॅच नुसार आपल्या वेळेत पोहोचा. या ठिकाणी सर्व सामने तुमचे 6 षटकांचे असतील जर तुम्ही वेळेत आलात, परंतु नाही आलात तर मात्र कमी षटकांचे सामने तुम्हाला खेळावे लागणार आहेत. चला 12वा खेळू थोडं फास्ट आपण. पहिली मॅच मी म्हणेन हे दिवसाचं सत्र, सकाळचं सत्र या ठिकाणी थोडंसं हॉट केलंय. ते चिरवली संघानं जबरदस्त फलंदाजी केली आणि त्या मॅच मध्ये एक दर्जेदार विजय संपादन केला. त्यामध्ये शिवसंघ पराभूत जरी झाला असला तरी ज्या प्रकारे त्यांनी धावा केल्या तो आत्मविश्वास त्यांना पुढच्या मॅच साठी मिळेल. त्यामुळे हार आणि जीत होतच राहते, परंतु शिकवण फार महत्वाची असते. त्यांना मागच्या मॅच मध्ये शिकवण मिळाली, ते पुढच्या मॅच मध्ये कदाचित इम्प्लिमेंट करतील. या मॅच मध्ये मळेगाव आणि विपक्ष तुम्हाला ठुणे संघ या दोन संघांमध्ये हे दर्जेदार बॅटल या ठिकाणी स्टार्ट होत आहे. पहिला बॉल या ठिकाणी टाकला जाईल. बॉलिंग मार्कर सज्ज झालाय जगन आणि फलंदाज संदीप आणि मोहसिन हे दोघे या ठिकाणी बॅटिंग साठी सज्ज आहेत. संदीप साठी हा पहिला बॉल या ठिकाणी पाहिलं तर सबमरीन राहिलाय, अगदी खालच्या दिशेला हा बॉल राहिलाय आणि सरळ गेल्या विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलच्या माध्यमातून जगनच्या या ओव्हरची या ठिकाणी सुरुवात केली जाते. 4 षटकं आहेत. 4 षटकं टाकण्यासाठी त्याच्याकडे 20 मिनिट आहेत. या ठिकाणी टायमिंग सेट केली याची देखील नोंद घ्या. आणि 4 बॉलर देखील आहेत 4 षटकांसाठी. इथे अपील जोरदार केली जाते आणि पंचांचं बोट देखील आकाशाकडे. धक्का क्रमांक 1 लागला गेलाय फलंदाज संदीपच्या रूपानं. संदीप बॅक टू द रॅकआउट. थँक्यू डीजे. मळेगाव संघ एज साठी आपण थर्ड अंपायर कसं देणार या ठिकाणी आपल्याकडे अल्ट्रा एज सिस्टम थोडी आहे, याची नोंद घ्या. तुम्हाला एज साठी मात्र तिसरा रिव्ह्यू मागता येणार नाहीये. आणि फलंदाजांनी तयार राहत जा या ठिकाणी, सहकार्य करा या ठिकाणी वेळेसाठी. जगनला मात्र मी म्हणेन या पहिल्या ओव्हर मध्ये यश संपादन केले आपल्या संघासाठी आणि चांगली सुरुवात आपल्या संघासाठी या पॉवर प्लेच्या षटकामध्ये या ठिकाणी करून देतोय. चेतन या ठिकाणी स्ट्राईक एंडला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. राईट आर्म राऊंड विकेटनं सज्ज आहे जगन. हा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. पाहिलं तर पहिली सिंगल या ठिकाणी पूर्ण केली जाते. या सिंगलने श्री गणेशा केला जातो या ठिकाणी मळेगाव संघाचा. पॉवर प्लेचं षटक आहे, ज्या षटकामध्ये मी म्हणेन थोड्या जास्त धावा येणं अपेक्षित असतं. तिथे थोडीशी संथ सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते मळेगाव संघाच्या फलंदाजांकडनं. एक विकेट नक्कीच गमावली असती तरी मात्र आपलं माइंडसेट बिघडू न देता तुम्हाला एक चांगला स्टार्ट आपल्या संघाला देणं गरजेचं आहे आणि त्यासाठी प्रयत्नशील राहणं गरजेचं आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज या ठिकाणी मोहसिन आला यावेळी. हा फटका डाऊन द राऊंड बॉल उंच आहे या ठिकाणी. या फिल्डरच्या अगदी थोडा पुढे बॉल पडलाय. कॅच साठी प्रयत्न नक्की या ठिकाणी झाला होता, परंतु आयत्या वेळी जजमेंट या ठिकाणी केला आणि मात्र 1 बाउन्स हा बॉल कलेक्ट केला जातोय. दरम्यान एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली जाईल. 2 धावा या ठिकाणी घेतल्या गेल्या आहेत आणि या 2 धावांनी 3 या आकड्यावर जाऊन पोहोचतीये ती संघाची धावसंख्या. षटक क्रमांक 1 या ठिकाणी मार्क असते. 3 धावा तुम्हाला धावफलकावर पाहायला मिळत आहे जगनच्या माध्यमातून आणि पुढचा बॉल राईट आर्म राऊंड विकेटनं.
हा बॉल उंच गेलाय, किती उंच गेलाय या ठिकाणी फिल्डर जज करतोय आणि अप्रतिम झेल टिपला गेलाय. जगनला मिळते दुसरी विकेट. धक्का क्रमांक 2 लागलाय मळगाव संघाला. फलंदाज धक्का क्रमांक 2 लागला या ठिकाणी. मोहसिन देखील या ठिकाणी बाद झाला. जी सलामीची जोडी या ठिकाणी संदीप आणि मोहसिन तुम्हाला पाहायला मिळालेली, त्या सलामीच्या जोडीला पहिल्या ओव्हरमध्ये जगननं माघारी धाडलंय आणि आपल्या संघाला या पॉवर प्लेच्या षटकामध्ये मी म्हणेन चांगला स्टार्ट करून दिलाय. शेवटचा बॉल या ओव्हर मधला हा राईट आर्म राऊंड विकेटनं जगन पुन्हा एकदा सज्ज झालाय. अजून एक गुडलेनचा वापर केलाय. सरळ हा बॉल देखील विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय आणि या षटक या ठिकाणी संपन्न झालाय जगनचा. या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर तुम्ही धावसंख्या बघितली तर 3 धावा आणि 2 गडी बाद केले जगननं. त्यामुळे खूप चांगलं षटक. पहिल्या षटकामध्ये मी म्हणेन पारडं थोडं जड केलंय तर या ठिकाणी या पुणे संघानं. वेळ तुमच्याकडे कमी आहे त्यामुळे थोडंसं तुम्ही या गोष्टीचं भान ठेवा. सततच्या टीम मीटिंग शक्यतो अवॉइड करा आणि मॅच लवकरात लवकर स्टार्ट करा. तसेच पहा या ठिकाणी काही नियम लक्षात घ्या. जर फलंदाज या ठिकाणी बाद होतो तर तुम्हाला आउट झालेला फलंदाज सर्कलच्या बाहेर जाण्यापूर्वी या ठिकाणी नवीन फलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करायचा आहे, नाहीतर तुम्हाला पेनल्टीचा सामना करावा लागू शकतो. या सर्व नियमांची आपण नोंद घ्या आणि त्यानुसार इम्प्लिमेंट करा. जाऊ या ठिकाणी मॅचच्या दिशेने. या ठिकाणी दुसरं षटक मार्गस्थ आहे. दीपेश दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवर सज्ज झालाय. स्ट्राईक एंडला चेतन आणि नॉन स्ट्राईक एंडला युवराज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगच्या माध्यमातून संघर्ष करेल. पहिल्या ओव्हरमध्ये जी धावगती या ठिकाणी संत सुरुवात झाली आहे त्या धावगतीला आकार देण्याचं काम या ठिकाणी या फलंदाजांना करावं लागणार आहे. मी म्हणेन त्या ठिकाणी मोहसिन आणि संदीपच्या माध्यमातून मोहसिनच्या माध्यमातून प्रयत्न झाला परंतु त्याला अपयश आलं. बॉल बराच वेळ हवेमध्ये राहिला आणि तिथे एक चांगला झेल टिपला गेला. ती विकेट एक चांगली मिळाली. परंतु इथे तुम्हाला आक्रमकता आणि संयम या दोन्हींचा मेळ साधावा लागेल आणि या दोन्हींचा मेळ साधत एक चांगली टोटल या मॅच मध्ये उभारावी लागेल. पंचांचा वाईडचा इशारा आला या ठिकाणी. ऑफ स्टंप पासून फार दूर राहिला हा बॉल आणि वाईडचा इशारा एक एक्स्ट्राच्या रूपाने या ठिकाणी सिंगल ऍड केली जाईल संघाच्या खात्यामध्ये. हा फटका अलॉंग द कार्पेटच्या साह्याने डीप मध्ये अडवला जाईल या ठिकाणी लॉंग ऑफच्या फिल्डर कडनं आणि या दरम्यान इथे देखील फक्त एक सिंगल प्राप्त होईल. पण या पुढची मॅच दहिवली विपक्ष लेनाड. या दोन्ही संघांना विनंती करतो मी आपण या इनिंगच्या ब्रेक दरम्यान टॉस साठी सज्ज राहायचं आहे. जर आपण टॉस साठी आले नाहीत तर आपणास देखील या ठिकाणी पेनल्टीचा सामना करावा लागेल याची नोंद घ्या. दहिवली आणि लेनाड संघ मॅचच्या दिशेने जाऊ. या ठिकाणी आतापर्यंत सिंगल डबलचा काहीसा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल अगदी स्टँड अँड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. हा बॉल देखील सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय आणि अजून एक डॉट बॉल दीपेशच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतोय. हा फटका लॉंग ऑन वरनं फिल्डर आलाय हा बॉल कलेक्ट करण्यासाठी. दरम्यान इथे देखील एक सिंगल प्राप्त केली आहे. जी 2 रन्सची पेनल्टी या ठिकाणी ठुणे संघाला देण्यात आलेली ती पेनल्टी ऍड करून या ठिकाणी धावा झाल्यात मळेगाव संघाच्या 8 या आकड्यावर जाऊन पोहोचते धावसंख्या. 8 रन्स ऑन बोर्ड. चेतनसाठी या ठिकाणी पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट ना ओव्हर पिच या ठिकाणी या डाऊन द ग्राउंड. हा बॉल पहा काय घडलंय. हा बॉल या ठिकाणी अतिशय खराब फिल्डिंग या ठिकाणी कारण थोडंसं वाकावं लागणार होतं परंतु मी म्हणेन लेझीनेस फार दाखवला या ठिकाणी.
आउटफील्डच्या फिल्डर कडनं आणि दरम्यान ह्या मिसफिल्डमुळे हा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेलाय आणि हा एक नशिबाचा चौकार मिळतो या ठिकाणी मळेगावच्या फलंदाजाला. थँक्यू डीजे. नशिबाचा आहे परंतु सकारात्मक ऊर्जा देणारा चौकार आहे हा. 12 धावा फलकावर. हा फटका देखील डाऊन द ग्राउंड चांगला फटका आहे. डीप मध्ये पुन्हा एकदा फिल्डर कडनं झाली आहे मिसफिल्ड आणि हा बॉल देखील चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि चेतनच्या बॅट मधून आलाय हा बॅक टू बॅक दुसरा चौकार. थँक्यू डीजे. 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये पूर्ण करायची आहेत. अगदी 35 ला या ठिकाणी सुरू झालेली आणि आता या ठिकाणी 44 झालेत. हा या ठिकाणी या डीप मध्ये झेल सुटलाय. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या आहेत. पंचांनी या ठिकाणी नो बॉलचा इशारा केलाय बीमर आणि त्यामुळे रन्स मिळतील या बॉलवर तब्बल 3. खराब गोलंदाजी या ठिकाणी मी म्हणेन एक चांगला स्टार्ट या ठिकाणी जो जगनच्या माध्यमातून ठुणे संघाला मिळाला आहे त्या स्टार्ट मध्ये तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवावी लागेल. ते मेंटेन ठेवणं फार गरजेचं असतं आणि हा यॉर्क यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात आणि जोरदार कमबॅक ना अजून एक विकेटचं पतन होतं या ठिकाणी. सॉरी माफ करा. माफ करा फ्रीडचा बॉल होता या ठिकाणी. धाव नाहीये कोणत्याही प्रकारची परंतु रन्स तुम्ही पाहिले तर या ठिकाणी 19 ही धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते. जगन मी म्हणेन फार चांगला स्टार्ट मिळून दिला परंतु सेकंड ओव्हर मध्ये मी म्हणेन ते रन्स थोडे कव्हरअप केले या ठिकाणी मळेगाव संघानं आणि या ठिकाणी सन्माननीय श्री निलेशजी पाटोळे यांचं शुभागमन या ठिकाणी या स्पर्धेमध्ये झालंय सकाळच्या सत्रामध्ये आणि त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो या ठिकाणी. आपलं उपस्थित सर्व ग्रामस्थ मंडळी आणि आयोजकांच्या वतीनं आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आणि आपणास विनंती करतो मी आपण या ठिकाणी या व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं कारण खूप मोठं समर्थन त्यांचं या स्पर्धेसाठी राहिलेलं आहे आणि त्यांच्या या सहकार्यातून या प्रकारच्या भव्य स्पर्धा या ठिकाणी पार पडत असतात आणि त्यांचं शुभागमन या ठिकाणी झालंय. मनपूर्वक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. या ठिकाणी 2 षटक या ठिकाणी संपन्न झाले आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 19. वेळेचं थोडंसं बंधन मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी. आता यानंतर तुमच्याकडे 9 मिनिटं 2 षटकं पूर्ण करण्यासाठी त्याची नोंद घ्या. 9 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटकं या ठिकाणी पूर्ण करायची आहेत. पुणे संघ चेतन या ठिकाणी बॉलिंग मार्कवर सज्ज या ठिकाणी 3ऱ्या ओव्हरमध्ये आणि स्ट्राईक एंडला फलंदाज युवराज. धावगती प्राप्त केली आहे 19 धावा. हा फुलटॉस बॉल या ठिकाणी आडव्या बॅटने खेळलाय. ऑन साइडला डीप मध्ये फिल्डर आहे. दुसऱ्या रनचा प्रयत्न होईल का तर निश्चितच नाही. फेकी देखील चांगली होती आणि पहिल्या बॉलवर या ठिकाणी एक सिंगल प्राप्त होती. या सिंगल मात्र चेतन वर्सेस चेतन असं बॅटल तुम्हाला आता पाहायला मिळणार आहे. बॉलिंग मार्कवर सुद्धा या ठिकाणी चेतन ठुणे संघाचा आणि बॅटिंग साठी स्ट्राईक एंडला सुद्धा चेतनला पाहायला मिळत आहे. परंतु कोणता चेतन बाजी मारणार आहे आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवणारे या ठिकाणी. हा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला डीप मिड विकेट मधून हा फिल्डर आलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि फेकी होईल तोपर्यंत इथे 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातील. रनिंग बिटवीन द विकेट मात्र चांगली आहे दोन्ही फलंदाजांमध्ये. मी म्हणेन चौकार षटकार जास्त पाहायला मिळाले नाहीयेत परंतु ज्या प्रकारे धावा सिंगल डबल घेतल्या जात आहेत स्कोर कार्ड चालवण्याचं काम या ठिकाणी मळेगाव संघाच्या फलंदाजांच्या माध्यमातून केलं जात आहे. पुढचा बॉल
इथे प्रयत्न केलाय, बॉल उंच गेलाय, डीप मध्ये फिल्डर आहे आणि लॉंग ऑफ मध्ये टिपला जाईल झेल आणि धक्का क्रमांक 3 लागला जातो या ठिकाणी मळेगाव संघाला. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. चेतन वर्सेस चेतनच्या बॅटलमध्ये मी म्हणे 2 चौकार बॅटर चेतनच्या माध्यमातून पाहायला मिळाले, परंतु गोलंदाज चेतननं त्याला माघारी धाडलाय. इथे मात्र सचिन हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. हा फटका चांगला आहे, वेगानं हा बॉल चाललाय, डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर आहे, तिथे मात्र चांगली फिल्डिंग झाली आहे. दुसऱ्या रन साठी प्रयत्न झालाय आणि फेकी होईल तोपर्यंत इथे देखील 2 धावा पूर्ण केल्या जातील. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 4 चेंडू टाकले गेले, त्याच्यामध्ये 1 बॉलवर विकेट गेली आहे आणि उर्वरित 3 बॉलमध्ये 5 धावा आल्या आहेत, 2दा डबल धावा आल्या आहेत आणि 1दा सिंगल. अशा प्रकारे आतापर्यंत 4 बॉलमध्ये 5 धावा या ठिकाणी खर्च केल्या आहेत. चेतनचं षटक या ठिकाणी चांगलं जात आहे आपल्या ठुळे संघासाठी आणि धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते या 24. सिंगल मिळते आणि या सिंगलच्या सहाय्याने 25 धावांचा टप्पा या ठिकाणी गाठला जातोय, तो या ठिकाणी या मळेगाव संघाच्या माध्यमातून. पहिली इनिंग सुरू होऊन 15 मिनिटे या ठिकाणी पूर्ण झालेत. अजून 1 षटक तुम्हाला हाताळायचं आहे, याची देखील नोंद घ्या. शेवटचा बॉल या ओव्हर मधला या ठिकाणी चेतनच्या माध्यमातून. अपील केली जाते पंचांकडे या ठिकाणी या लेग बिफोर साठी. लेग बिफोर नाही या ठिकाणी, लेग बिफोरला रिव्ह्यू नाहीये ना. लेग बिफोर साठी रिव्ह्यू नाहीये. चला, पंचांशी कोणत्याही प्रकारचं डिबेट नकोय या ठिकाणी. पुढील षटकासाठी मी ठोणे संघाला विनंती करतो, आपण तत्पर राहा, कारण तीन षटकांचा खेळ आतापर्यंत सामना झालाय. अगर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी टॉस मळेगाव संघाने जिंकला, प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतला आणि बॅटिंग करत असताना आतापर्यंत धावा कुठून काढल्यात त्या पहिल्या तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावा. जगनने या ठिकाणी पॉवर प्लेचं षटक हाताळलं, त्याने फक्त 3 धावा खर्च करत 2 गडी बाद केले. त्यानंतर दीपेशच्या माध्यमातून 14 धावा खर्च केल्या सेकंड ओव्हर मध्ये आणि तिसऱ्या षटकामध्ये चेतनच्या माध्यमातून फक्त 6 धावा खर्च करत 6 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट काढली. अशा प्रकारे आतापर्यंत ही इनिंग चालली आहे. 18 बॉल मध्ये 25 धावा आल्यात आणि अजूनही 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अक्षय सज्ज या ठिकाणी बॉलिंग मार्कवर पुढील ओव्हरसाठी. हा बॉल उंच गेलाय आणि पंचांनी नो बॉलचा इशारा केलाय. या ठिकाणी पाहिलं तर 1 सिंगल पूर्ण केली आहे, दुसऱ्या रनसाठी नो बॉल पंचांचा इशारा आलाय आणि 3 धावा या ठिकाणी मिळतील. नो बॉल साठी या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय फिल्डिंग टीमनं. तिसऱ्या पंचाचा निर्णय आपण आपल्यापर्यंत लगेचच या ठिकाणी पोहोचवला जाईल. या ठिकाणी निर्णय आपल्यास कळवला जाईल. आपण फिल्डिंग सेट करून या, कारण तुम्ही वेळ घेऊ नका ठोणे संघ.
नो बॉलचा इशारा आला या ठिकाणी तिसऱ्या पंचांचा आणि ऑनफिल्ड निर्णयाचा देखील कायम राहील या ठिकाणी आणि रिव्ह्यू संपलेला आहे हा तुमचा ठोणे संघ या ठिकाणी. अठ्ठावीसावा धाव फलकावर खराब सुरुवात झाली या ओव्हरची. फ्रीडचा बॉल होता या ठिकाणी नक्कीच एज लागून पकडला गेला जरी असला तरी कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. डॉट बॉल टाकण्यात मात्र यश आलं या ठिकाणी गोलंदाज अक्षयला आणि 5 बॉलचा खेळ अजूनही मात्र शिल्लक आहे पहिल्या इनिंग मध्ये. रणसंख्या तुम्ही बघितली तर या ठिकाणी 28 धावा. पहिली ओव्हर जगननं मात्र फार चांगला हाताळलेलं मी म्हणेन. त्यानंतर एक फायटिंग टोटल या ठिकाणी उभारण्यासाठी मी म्हणेन चांगले प्रयत्न झालेत मळेगाव संघाकडनं. इथे मात्र स्टेप आउट झाला आहे. बॅट आणि बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये सचिनचा. पहिल्या नो बॉल नंतर हे चांगलं कमबॅक केलं या ठिकाणी गोलंदाज अक्षयच्या माध्यमातून. 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 28 धावांवर धावगती या ठिकाणी स्थिरावलेली आहे मळेगाव संघाची. राईट आर्म ओव्हर द विकेटनं पुढचा बॉल या ठिकाणी झेलची संधी आहे परंतु फिल्डरच्या पुढे हा बॉल पडलाय. दुसऱ्या धावेचा देखील या ठिकाणी प्रयत्न झालाय आणि 2 धावा नक्कीच पूर्ण केल्या जातील. या 2 धावांनी 30 धावांचा टप्पा नक्कीच गाठलाय मळेगाव संघानं. मॅच ही 4 षटकांची आहे. इथे संधी आणि संधीचं सोनं देखील केलंय विकेट किपरनं. चांगला झेल टिपलाय आणि फलंदाज सचिन बॅक टू द रॅकआउट. थँक्यू डीजे. धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत आणि निखिल आलाय. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे या ठिकाणी. जर या 2 बॉल मध्ये 2 मोठे फटके आले मी म्हणेन मळगावकडे एक फायटिंग टोटल नक्कीच असेल. त्यासाठी प्रयत्न मात्र या ठिकाणी निखिलकडे होणं गरजेचं आहे. हा बॉल देखील अगदी खोलवर टप्प्याचा वापर केलाय आणि बॅट आणि बॉलचा इथे देखील संपर्क होऊ शकला नाहीये. चांगलं षटक पहिल्या नो बॉल नंतर या प्रकारची गोलंदाजी करणं याचा अर्थ दहिवली आणि लेनार्ड संघाच्या कॅप्टन्सना विनंती करतो मी आपण या ठिकाणी टॉस साठी यावं. दहिवली संघाचा कर्णधार आणि लेनार्ड संघाचा कर्णधार आपण टॉस साठी उपस्थित राहायचंय. इथे देखील मात्र कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. हा देखील डॉट बॉलच्या माध्यमातून या इनिंगचं समापन केलं जात आहे आणि पहिलं तर 4 षटकांमध्ये 30 धावा धाव फलकावर आणि उर्वरित 24 बॉल मध्ये 31 रनची आवश्यकता या ठिकाणी ठुणे संघाला सामना जिंकण्यासाठी आहे. वेळ न दवडता मळेगाव संघ आपण मैदानाच्या आतमध्ये प्रस्थान करा या ठिकाणी फिल्डिंग साठी आणि बॅटिंग साठी ठुणे संघ आपण सज्ज व्हा. यानंतर या ठिकाणी दहिवली संघ आणि लेनार्ड संघ आपणास विनंती करतो मी आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. दहिवली संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित राहिलाय. लेनार्ड संघाचा कर्णधार आपणास विनंती आपण या ठिकाणी टॉस साठी सज्ज राहायचंय कारण या ठिकाणी जर आपण लेनार्ड संघ उपस्थित राहिला नाही तर या ठिकाणी दहिवली संघाला टॉस विन दिलं जाईल याची नोंद घ्या. सन्माननीय श्री निलेशजी पाटोळे साहेब यांना विनंती करतो मी आपल्या शुभ हस्ते आपण या पुढील सामन्याची या ठिकाणी नाणेफेक करावी आणि या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो मी आपण टॉस बॉक्स मध्ये यावं. सन्माननीय श्री निलेशजी पाटोळे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाते. सामना तुमच्या समोर दहिवली वर्सेस लेनार्ड या ठिकाणी या 2 संघांमध्ये पाहायला मिळणार आहे.
हेड कॉल या ठिकाणी लेनार्ड संघाचा. टॉस जिंकला या ठिकाणी लेनार्ड संघानं. मान्यवरांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि त्यांना विनंती करतो आपण या ठिकाणी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. टॉस जिंकला या ठिकाणी लेनार्ड संघानं. आपला निर्णय या मॅच मध्ये कळवायचा आहे. फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. मला वाटतं लेनार्ड आणि दहिवली जवळजवळचे संघ आहेत. सातत्याने तुम्ही एकमेकांविरुद्ध खेळले देखील आहात. यावेळी फिल्डिंग घेण्याचं काही विशेष कारण या मॅच मध्ये? फिल्डिंग करण्याचं विशेष कारण म्हणजे आमचं होम ग्राउंड आहे. आम्ही नेहमी इथेच प्रॅक्टिस करतो आणि दहिवलीचे फलंदाज सुद्धा आम्हाला माहिती आहेत, चांगले फलंदाज आहेत. फिल्डिंगला जरा चांगली मॅच होते त्याच्यामुळे फिल्डिंग घेतली. आणि या मॅच मध्ये तुम्ही किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न दहिवली संघाला कराल? असं काही ठराविक असं काही नाहीये, पण रन रेटच्या हिशोबात मॅच होईल. 6 ओव्हरची गेम ना, आय थिंक 60 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू, 50-60. आणि मी म्हणेन लेनार्ड संघ आपण सातत्याने या स्पर्धेमध्ये सहभाग दाखवला. या स्पर्धेच्या नियोजनाबद्दल तुम्ही काय सांगाल? स्पर्धेच्या नियोजनाबद्दल सांगायची गरजच नाहीये. नेहमी आम्ही इथे खेळतो. वामाचं आणि जितूदादाचं चांगलं आयोजन असतं, त्याच्याबद्दल नाही बोललेलं बरं, कारण की सगळ्यांना दिसतं ते आयोजन खूप चांगलं, खूप मस्त आयोजन आहे. नक्कीच नक्कीच या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि विनंती करतो आपण आपल्या निर्णयासाठी तयार राहायचं. यानंतर मी जातोय दहिवली संघाच्या कॅप्टनकडे. टॉस आपण या ठिकाणी हरलाय, तर जिंकला असता तर तुमच्या डोक्यामध्ये काय निर्णय होता? ऑब्विसली आम्ही बॅट फर्स्टच घेणार होतो, त्याच्यामुळे आमच्यासाठी बॅटिंग आली. या धावा मॅच मध्ये तुम्ही किती धावा तुमच्या डोक्यामध्ये ठेवतायत? किती धावांचं टार्गेट तुम्ही सेट करू शकता? असं काही कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट करू, एक स्ट्राईक रेट मेंटेन करून अबव 60च्या वर जाण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर चांगलं डिफेन्सिव्ह बॉलिंग अटॅक करून गेम या ठिकाणी सेट करण्याचा प्रयत्न करू. आणि नक्कीच तुम्ही पहिली मॅच खेळतायत यावेळी एसपीएल मधली, तर या स्पर्धेच्या नियोजनाबद्दल तुम्ही देखील काय सांगाल? एसपीएलचं पहिले बरोबर होते, आतापर्यंत आम्ही कंटिन्युअसली खेळत आलोय आणि त्याच्यामुळे आमचं क्रिकेट हे स्टार्ट एसपीएल पासून झाले. जी काही ग्रोथ आहे ती एसपीएल पासून स्टार्ट झाली. त्याच्यामुळे ही स्पर्धा एक नक्कीच एक चांगली असते, प्लॅटफॉर्म सगळ्या प्लेयर्सला. क्रिकेटिंग ग्रोथ चांगली होती, त्याच्यामुळे एसपीएल ही नक्कीच एक आमच्यासाठी ब्युटिफुल ऑपॉर्च्युनिटी असते. नक्कीच या ठिकाणी ही मानाची सन्मानाची स्पर्धा तुम्ही सर्वजण खेळतायत. तुम्हाला देखील मी बॅटिंगसाठी खूप शुभेच्छा देतो आणि विनंती करतो यानंतर पुढील मॅच मध्ये तुम्ही सज्ज राहायचं आहे. धन्यवाद. या ठिकाणी दहिवली आणि लेनार्ड संघ तुमची मॅच देखील 5 ओव्हरची राहणार आहे, याची नोंद घ्या. आयोजकांकडनं सूचना. यानंतर या मॅच मध्ये आपण आवाज ऐकणार होतो, अतिशय गोड आवाज या ठिकाणी. व्हॉइस ऑफ मुरबाड दीपक सर पुन्हा एकदा धन्यवाद. बॅकफुटून येत असताना हुक केलं, लॉंग लेगला बॉल पाठवला. पॉवर प्ले मध्ये सुरुवात दमदार. पहिला बॉल लॉंग लेग सीमा पार. काय गेम 31 रिक्वायर्ड फॉर विकेट. 31 धावेचं लक्ष आणि निर्णायक महत्वपूर्ण दुसऱ्या डावाची सुरुवात त्या ठिकाणी बॅटर यशवंतनं यशोमय केलेली आहे. रनचेस करत असताना ठुणे क्रिकेट संघासाठी पहिला 4 त्याच्या बॅटमधून. पॉवर प्ले मध्ये गोलंदाजीसाठी आपण बघत आहोत. सचिनला पहिल्या डावामध्ये हवी तशी स्कोर उभारता आला नाही. ज्यावेळेला मळेगाव संघ बॅटिंग करत होता, गोलंदाजाचा दबदबा पहिल्या सत्रात आपण पाहिला आणि रनचेस करत असताना पहिल्या बॉलवरती छाप सोडली आहे. त्या ठिकाणी आघाडीसाठी सलामीवीर यशवंत. फील्ड पोझिशन मध्ये लगेच चेंजेस करण्यात आलेले आहेत. ऑन साइडला मिड विकेट वाईडिश उभा करण्यात आलेले. स्टेटिश लॉंग ऑन आपण बघत आहोत. मिड ऑफ कव्हर पॉट शॉट थर्ड मॅन आणि गली आतमध्ये शफल झाले. हुक करण्याचा प्रयत्न, स्कोअर लेग डाऊन दी बॉल, लाऊड अपील आणि पंचांची अधिकृत स्वीकृती मान्यता आली. पहिल्या बॉलवरती 4. त्यानंतर गोलंदाज सचिनचा पलटवार. हा पहिला धक्का बसतोय टीम पुणे क्रिकेट संघाला. देशवंत 4 ओव्हरसाठी 4 गोलंदाजांचा वापर तुम्ही करू शकता. महत्वपूर्ण निर्णायक शेंद्रून प्रीमियर लीगचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील ग्रुप स्टेज मधील हा दुसरा सामना सध्या आपण बघत आहोत. 4 ला सध्या 1 लॉस. न्यू बॅटर इमिडिएटली पोचा आणि कंपल्सरी बॅटर क्रॉसिंग ही 30 या सर्कल मध्ये व्हायला हवी. हा देखील महत्वपूर्ण नियम आहे शेंद्रून प्रीमियर लीगचा. लीग फॉर्मॅट मध्ये अशा पद्धतीने तुम्ही पाहतायत मॅचेसचं आयोजन फार रेअरली तुम्हाला पाहायला मिळत आहे. मात्र सातत्यपूर्ण आणि नेहमीच दमदार आयोजन दोस्ती ग्रुप आयोजित शेंद्रून प्रीमियर लीगच्या वतीनं तुम्हाला पाहायला मिळतं. आजचा महत्वपूर्ण दुसरा दिवस ग्रुप स्टेज मधील दुसरा सामना. 31चा पाठलाग करायचा आणि 4 वरती पहिली विकेट आता मैदानावरती पडली आहे.
ती ठुणे क्रिकेट संघाची. न्यू बॅटर आपण बघत आहोत जगनला, जो ज्युनियर ऑलराऊंडर आहे. पॉवर प्ले मध्ये जबरदस्त गोलंदाजी पहिल्या डावात त्याने केली होती. इकॉनॉमिकल कामगिरी त्याची महत्वपूर्ण. 3 धावा देत असताना 2 धक्के त्याला दिले होते मळेगावला. तो सध्या खेळण्यासाठी ऑन स्ट्राईक. बॉल तयार राऊंड विकेट. सचिन बॅकफुट येत असताना चॉप केला. बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर उपस्थित आहेत इनफिल्ड मध्ये. व्हेरी गुड फिल्डिंग. मिळेल ती फक्त एक सिंगल आणि या सिंगल धाब्याच्या जोरावरती स्कोर आपण बघत आहोत 5 या आकड्यावरती. 5 ऑन बोर्ड. सागरजी ठाकरे नुकताच खेळनगरीमध्ये उपस्थित झालेले दोस्ती ग्रुप आयोजित चेंद्रून प्रीमियर लीग मध्ये त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. विनंती या पण व्यासपीठावरती. स्कोर 5 या आकड्यावर. 5 ऑन बोर्ड. शफल येऊन खेळण्याचा प्रयत्न. लाईन येणे चांगली होती. गुडले स्पॉट वरून चेंडू बाउन्स झाला. त्याच कारणाचा आपण बघत आहोत लॉंग लेग झोन टार्गेट करण्याचा प्रयत्न फसला. त्या ठिकाणी आघाडीसाठी सलामीवर आकाशचा. सुरुवात चौकाराने विकेट जशी मिळाली सचिनला तसं कमबॅक वापसीचे संकेत याने या महत्वपूर्ण सामन्यामध्ये दिलेले आहेत. फिल्डिंग करणारा 31 धावेचं संरक्षण करत असताना द्वितीय सत्रात मळेगाव क्रिकेट संघाला मिड ऑफ आता वाईडिश उभा करण्यात आलेला आहे. लॉंग ऑन मध्ये ड्रिप मध्ये प्रोटेक्शन अवेलेबल करण्यात आलेलं आहे. मिड विकेट थोडा स्क्वेअरिश उभा करण्यात आलेला आहे. प्रत्येक चेंडू गणित फिल्डिंग मध्ये परिवर्तन तुम्ही बघत. ऑफ स्टंपच्या बाहेर जणू काही झाडच उरलेलं आहे इनफिल्ड मध्ये. 5 फिल्डर. स्टेट बॅटरला ऑफ केला. मिड ऑनला बॅकअप नाहीये. लॉंग ऑनचा फिल्डर पोहोचेल तोपर्यंत बॉल त्याला भेदून त्याच्या दोन्ही पायांमधून फरार झालाय. सिटीश लॉंग ऑन सीमा पार. चौकार. थँक्यू डीजे. स्कोर आपण बघत आहोत या 4 धाव्याच्या सोबतीनं सध्या 9 या आकड्यावरती. 9 ऑन बोर्ड. स्टील 1 टू गो. 1.5 चेंडू आता आपण बघत आहोत या महत्वपूर्ण डावाचा बाकी आहे. 9 धावा धावफलकावरती. फर्स्ट पॉवर प्ले. सचिन बॉलिंग मार्कवर. रनमध्ये आला थोडा व्यत्यय. अंपायर सांगतात इट्स अ डॅड डिलिव्हरी. पहिल्या डावात जबरदस्त बॅटिंग आपण पाहिली. संदेश स्फोट शिरोलीची डॉमिनेट केलं होतं. साई स्फोट शिल्ला मॅच नंबर 1 मध्ये आणि सध्या महत्वपूर्ण सामना द्वितीय लढत आणि दुसरं सत्र मैदानावरती सुरू असताना स्विच हिट रिव्हर्ससाठी चेंडूच्या रेषेपासून थोडी दूर राहिले. बरोबर लाईन मध्ये पोहोचू शकले नाही. टॅकल करण्याचा प्रयत्न होता ऑफ स्टंपच्या बाहेर. तो पूर्णपणे फसला. स्टॅकर इनवरती बॅटर आकाशचा आणि आणखीन एक डॉट बॉल त्या ठिकाणी टाकलाय. तो पॉवर प्ले मध्ये गोलंदाज सचिन. 9 धावा दाखल करत एका गटाच्या मोबदल्यात 31 धाव्याचं लक्ष रनचेस करत असताना आपण बघत आहोत महत्वपूर्ण द्वितीय सत्रात मळेगावच्या विरोधात टीम ठेवलेला. 18 चेंडू 3 षटका आणि विजयाचं समीकरण आता मॅच मध्ये आपण बघत आहोत 22. 22 धाब्याचं 7.33 ची आवश्यक धावगती. बॉलिंग मार्क वरती आपण बघत आहोत युवराजला. महत्वपूर्ण षटक दुसरं सध्या सुरू होतं. आउटफील्डचे दरवाजे खुले झालेले आहेत. क्षेत्रक्षणावरती संचारबंदी ऑनफील्ड अंपायरने हटवलेले. डीप मध्ये कव्हर पॉइंट लॉंग ऑफ सेट करण्यात आलेला आहे. ऑन साइडला 3 फिल्डर आपण बघत आहोत. स्ट्रेटिश लॉंग ऑन त्याचबरोबर मिड विकेट आणि डीप मध्ये स्क्वेअर लेग अगदी फाईन सेट करण्यात आलेला आहे. शॉर्ट थर्डमॅन इनफिल्ड मध्ये एक्स्ट्रा कव्हर आहेत. त्यासोबत वाईडिश मिड विकेट आणि त्याच्या सोबतीनं शॉर्ट फाईन लेग. महत्वपूर्ण दुसरे षटक युवराज गोलंदाजीसाठी ऑन स्ट्राईक आपण बघत आहोत जगनला. 18 चेंडू 22 ची आवश्यकता. महत्वपूर्ण दुसरं षटक सध्या सुरू होत असताना युवराज लोवर फुल टॉस वेगवान चेंडू होता. ऑफ स्टंपच्या बाहेर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न तो फसला. अधिकची गती या चेंडूवरती आपण पाहिली. ओव्हर द हेड कव्हर खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडूच्या रेषेपर्यंत पोहोचू शकले नाही. जबरदस्त गती होती. भन्नाट वेगानं पहिल्या बॉलवरती संभ्रमात टाकलं त्या ठिकाणी बॅटर जगनला आणि सुरुवात युवराजनं महत्वपूर्ण दुसऱ्या षटकाची आता डॉट चेंडून केलेली आहे. 17 चेंडू समीकरण 22 धाब्याचं. थोडं इझी इक्वेशन आहे. ऑन साइडला टर्न करण्यात आला. लॉंग ऑनचा फिल्डर डीप मध्ये पोहोचणे अगोदर त्याला उलकावणी देऊन त्याची दिशाभूल करून बॉल झाला वाईडिश काउ कॉर्नर सीमा पार. चौकार.
थँक्यू डीजे. स्कोर या चौकारासोबत आपण बघत आहोत. लगेचच धाव फलकावरती मुसंडी मारत असताना आतापर्यंत पोहोचला होता 13 या आकड्यावरती. 13 ऑन बोर्ड. बॅकफुटवर आले. स्क्वेअर ड्राईव्ह ओव्हर द हेड अप कव्हर पॉइंट. डीप मध्ये बॅकअप अवेलेबल झालेले. सेकंडचा कॉल करण्यात आले. नॉस्ट्राकर एंडला कॉलिंग चांगलं होतं त्या ठिकाणी आकाश कडून आणि सहजतेनं स्ट्राकर एंडला आपण बघत आहोत 2 धावा पूर्ण करत असताना व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. 2च्या सोबतीनं स्कोर सध्या आपण बघत आहोत 15 या आकड्यावरती. 16 धाब्याची आवश्यकता मॅच मध्ये. 15 बॉलचा खेळ बाकी असताना रनर मध्ये पुन्हा एकदा व्यत्यय पण सांगतात इट्स अ डॅड डिलिव्हरी. महत्वपूर्ण दुसरे षटक युवराज गोलंदाजीसाठी. त्याची सुरुवात डॉटनं मात्र त्यानंतर प्रत्युत्तर दिलं बॅटर जगननं. फुल्लर लेट मिस टाइम फटका. वाडिश लॉंग ऑफचा फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करत होता मात्र आउट ऑफ इट रीच. अगदी त्याच्या आवाक्याबाहेर हा चेंडू आपण बघत आहोत. टप्पा पडल्यानंतर बॅकअप करण्यात आलेल्या स्टेटिश लॉंग ऑफ वरून जोपर्यंत उचलून फेक केली जाईल सहजगत्या मिळतात. या देखील महत्वपूर्ण 2 धावा आणि या 2 धाव्याच्या सोबतीनं सध्या स्कोर आपल्याला पाहायला मिळेल. तो बॅटिंग करणारा पुणे क्रिकेट संघाचा 17 या आकड्यावर. रन अप बॉल इक्वेशन या मॅच मध्ये 14 चेंडू 14ची आवश्यकता. खोदून काढण्याचा प्रयत्न तसं टॅबिंग जुळलं नाही. ऑफ स्टंपच्या बाहेर आणखीन एक वेगवान फुल्लर लेंथ होता. बॅकअप डीप मधून कव्हर पॉइंटचे फिल्डर करतायत तोपर्यंत 1 धाव मिळेल जगनला आणि या सिंगलच्या जोरावरती स्कोर सध्या आपण बघत आहोत 18 या आकड्यावर. 13 चेंडू 13ची आवश्यकता मॅच मध्ये. पहिला सामना हाय व्होल्टेज होता, हाय स्कोरिंग होता. दोन्ही बाजूनं बॅटिंग जबरदस्त झाली मात्र या 31 धावेचा पाठलाग करत असताना सध्या सिंगल डबल सेन्सिबल क्रिकेट कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट सुरू. स्टेट डाऊन द ग्राउंड विषेप मध्ये सुरक्षित फटका. बॅकअप होईल लॉंग ऑफ वरून तोपर्यंत मिळतील 2 धावा आणि या सोबतीनं सध्या स्कोर आपल्याला पाहायला मिळेल. पुढे मार्गच होत असताना पुणे क्रिकेट संघाचा एका गड्याच्या मोबदल्यात 20 ऑन बोर्ड 20 धावा धाव फलकावरती. महत्वपूर्ण दुसरं षटक ज्यामध्ये 11 धावा खर्च करण्यात आलेल्या. गोलंदाज युवराज कडून पहिल्या षटकात सचिनच्या विरोधात 9 धावा. 1 विकेट त्यानं प्राप्त केली होती यशवंतची मात्र त्याखेरीज दुसऱ्या विकेटसाठी सध्या मैदानामध्ये भागीदारी पार्टनरशिप बिल्डअप करत असताना आखाच्या सोबतीनं बॅटर जगन. चला जास्त वेळ घेऊ नका. फिल्डिंग करणारा संघ मळेगाव इमिडिएटली फिल्डिंग सेट करा. 12 चेंडू 11चं समीकरण या मॅच मध्ये. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम देखील रेडी राहा. टॉस ऑलरेडी आपण कव्हर केलेला आहे. दहुली आणि त्यांच्या बरोबर लेनार्डनं नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलेला आहे तर बॅटिंगचं इन्व्हिटेशन दिलेलं आहे दहिवलीला. बोथ टीम बी गेटिंग रेडी फॉर नेक्स्ट मॅच. एंड ऑफ सेकंड ओव्हर 21 बोर्ड 20 धावा आपल्याला पाहायला मिळतात धावफलकावरती. 10.00 धाब्याची धावगती सध्या धावफलकावरती मेंटेन करत असताना संघ ठुणे आपल्याला इनॅक्शन पाहायला मिळतो. मळेगावच्या विरोधात 31 रनचे सुरू आहे. महत्वपूर्ण तिसरं षटक बॉलिंग ट्रॅक वरती आपण बघत आहोत मुसाला. 12 चेंडू 11चं समीकरण. पहिला चेंडू वेगवान होता, अगदी पायात होता. वेगवान फुंडरले टॉस्टअप डिलिव्हरी पूर्णपणे चारोखाने चित केलं त्या ठिकाणी. दोन्ही पचाट केलं स्टॅकर इनवरती बॅटर जगनला आणि वेगानं पहिल्या बॉलवरती तिथे विचारणा केली आहे गोलंदाज मुसानं. 11 चेंडू 11ची आवश्यकता. स्टेट बॅटनं लॉफ्ट केलं समोर लॉंगॉनला बॅकअप आहे. थोडं बीच जजमेंट फिल्डरचं लास्ट मोमेंटला बॅकअप केलं स्वतःला. पहिल्या अटेम्प्ट मध्ये बॉलला उचलून फेक केली जाईल नॉस्ट्राकर एंडला तोपर्यंत पूर्ण केली गेली आणखीन एक सिंगल आणि या सिंगल धाब्याच्या जोरावरती स्कोर सध्या आपण बघत आहोत 21 आकड्यावर. 21 ऑन बोर्ड 10 रिक्वायर्ड इन रिमेनिंग 10. रन अप बॉल इक्वेशन या मॅच मध्ये सध्या आपण बघत आहोत. 10 चेंडू 10ची आवश्यकता. ऑन साइडला वळवण्यात आलाय. डीप मध्ये विकेट सेट आहे. मिळेल ते एक सिंगल सेकंडचा कॉल करण्यात आलेला आहे. थ्रू थोडा लेझी आला कॅज्युअल अप्रोच फिल्डरचा आणि त्याचा फायदा आता दोन्ही फलंदाजांनी घेतलेला आहे. व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. चांगला सुसंवाद साधत असताना दोन्ही बॅटर्स सहजगत्या पूर्ण करत आहेत त्या महत्वपूर्ण 2 धावा आणि 2च्या सोबतीने स्कोर सध्या आपण बघत आहोत 23 आकड्यावर.
लोगो फुलटॉस बॉल बॅटन पार्ट मधून ऑफसाईडला वळवण्यात आला. क्षेत्ररक्षक पोहोचतात त्या ठिकाणी वेळ घेतला चेंडू उचलण्यासाठी. पुन्हा एकदा प्रेशर फिल्डरवर दबाव बनवला आणि त्याचा फायदा घेतला नॉन स्ट्रायकर इनला बॅटर जगननं. सलगची दुसरी दोरी धाव यशस्वीरित्या पूर्ण करताना आपण बघत आहोत. आघाडीसाठी आकाशला जो सध्या ऑन स्ट्राईक आहे. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट, क्रिकेट विथ ब्रिलियंटनेस सध्या मैदानावरती सुरू आहे. रनचेस करत असताना ठुनी क्रिकेट संघाचा स्कोर सध्या आपण बघत आहोत 25-25 आकड्यावरती. क्वार्टर सेंचुरी हॅज बीन कम्प्लिटेड फॉर टीम पुणे. विजयासाठी समीकरण अवघ्या 6 धावेचा 8 बॉलचा खेळ आता बाकी आहे. लो फुल टॉस ऑन साइडला स्लॉग इट, मॅच फिनिश. षटकारानं विजयाची पताका या एसपीएल मध्ये फडकवली आहे. ती ग्रुप स्टेजच्या महत्वपूर्ण दुसऱ्या सामन्यात पुणेनं मनपूर्वक अभिनंदन. थँक्यू डीसे. चला हँडशेक करा दोन्ही टीम, पुणे आणि त्याचबरोबर मालेगाव.